नमस्कार. दोन महत्त्वाच्या घडामोडी मराठा आरक्षण आंदोलन आणि त्या संबंधाने झालेल्या घटनेत घडलेल्या आहेत. एक, गेवराई तालुक्यातल्या ऋषिकेश बेदरे या तरुणाच्यासह संजय शिरसट, कैलास सुरवसे आणि निलेश राठोड या 4-5 जणांना अटक झाली आहे. त्यासोबत बीडमध्ये बीड पोलिसांनी आणखी एका महत्त्वाच्या व्यक्तीला अटक केली आहे, तो म्हणजे पप्पू शिंदे. आता पप्पू शिंदे आणि ऋषिकेश बेदरे या दोघांची चर्चा जास्त होते. बाकीची जी सगळी मंडळी आहेत ती ऋषिकेश बेदरे सोबतच फिरणारी आहेत. आता या सगळ्या व्यक्तिमत्वांचा विचार झाला पाहिजे, कारण या दोन्ही घटनांच्या मध्ये खूप गंभीर गंभीर गोष्टी घडलेल्या आहेत. माजलगाव बीड या शहरामध्ये आमदारांच्या राजकारण्यांच्या घरावर हल्ले झालेत, हॉटेल जाळण्यात आलंय, गाड्या जाळण्यात आल्यात, त्यांची कार्यालयं जाळण्यात आलीत. आणि इकडे जो लाठीचार्ज झाला पोलिसांचा, त्याच्या आधी जी दगडफेक झाली होती ती दगडफेक लाठीचार्जचं कारण ठरले आणि त्या लाठीचार्ज नंतर प्रचंड मोठा गोंधळ आणि हिंसा घडलेली होती. या सगळ्या घटनांच्या मध्ये पोलिसांच्या कारवाईनंतर जे व्यक्ती समोर आलेत त्यांचा खरा इतिहास, माहिती, चेहरा हे सगळं आपल्या समोर येणं आवश्यक आहे. म्हणूनच हा व्हिडिओ मुद्दाम मी घेऊन आलोय. या व्हिडिओमध्ये मी निखळ माहिती सांगतोय, कोणाच्याही हेतूवर शंका नाही अथवा मला कोणावर आरोपही करायचा नाहीये. निखळ माहिती. पहिला व्यक्ती आहे ऋषिकेश बेदरे. ऋषिकेश बेदरे नेमके कोण आहेत? ऋषिकेश बेदरे हे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ते पहिल्यांदा एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. पुन्हा अजित पवार गटाच्याकडं त्या ऋषिकेश बेदरेचा समावेश झाला, कारण त्या तिथले अजित पवार गटाचे नेते अमरसिंह पंडित आणि विजयसिंह पंडित यांच्यासोबत त्यांचे संबंध जुळले. अमरसिंह पंडित आणि विजयसिंह पंडित यांच्यासोबत संबंध जुळण्याच्या अगोदर याच ऋषिकेश बेदरेचे संबंध बदामराव पंडित यांच्याशी होते. मी तुम्हाला या सगळ्यांसोबतची छायाचित्र दाखवतोय. हे बघा, अमरसिंह पंडितांसोबतचं छायाचित्र आहे. हे तुम्हाला याच्यासोबतचं पण दिसेल. हे सगळी छायाचित्र तुम्हाला दिसतील. म्हणजे बदामरावांच्या सोबतही संबंध आहेत, अमरसिंह पंडितांच्या सोबतही संबंध आहेत. आता हे संबंध का आहेत हे पण लक्षात घेतलं पाहिजे. आता हे ऋषिकेश बेदरे याच्याविषयी माहिती घेताना जरा थोडंसं मागं गेलं पाहिजे. ऋषिकेश बेदरेचे वडील जे कैलासराव बेदरे हे गेवराई तालुक्याचे शिवसेनेचे तालुका प्रमुख होते. आता ते हयात नाहीत. अर्थात कैलास बेदरे यांचा खून झालेला आहे. आणि हा खून कोण केलाय? हो, खून कोण केलाय तर हा खून करणारे आहेत बाळराजे पवार, गेवराईचे विद्यमान भारतीय जनता पक्षाचे आमदार लक्ष्मण पवार यांचे बंधू बाळराजे पवार यांच्यावर त्यांचा खून केल्याचा गुन्हा सिद्ध झाला आहे. त्यांना जन्मठेपेची शिक्षा मिळाली आहे. या जन्मठेपेच्या शिक्षेनंतर, जन्मठेप म्हणजे आजीवन जन्मठेप जी शिक्षा मिळाली आहे, नाशिकला दीर्घकाळ तुरुंगात उपभोगल्यानंतर त्यांना आता त्यांच्या चांगल्या वर्तणुकीमुळे पैठणच्या खुल्या कारागृहात देखील आणण्यात आला आहे. म्हणजे पवारांच्या, लक्ष्मण पवार जे भाजपचे आमदार आहेत त्यांच्या बंधूंनी कैलास बेदरेंचा खून केला आणि त्या पवारांच्या विरोधात म्हणून हे बदामराव पंडितांच्या सोबत होते. आता बदामरावांच्या सोबत का होते हे लक्षात घेतलं पाहिजे, कारण अगोदर नगर परिषदेच्या निवडणुका किंवा अमरसिंह पंडित आणि विजयसिंह पंडित यांच्या सोबत बाळराजे पवार असायचे, यांच्यासोबत असायचे. नगर परिषदेच्या निवडणुका बाळराजेंनी अमरसिंह पंडित आणि विजयसिंह पंडित यांच्या साथीनीच लढलेल्या होत्या. त्यामुळं अमरसिंह पंडितांच्या सोबत राहण्यापेक्षा बदामराव पंडितांच्या सोबत राहून पवारांना विरोध करणं सोपं होतं, म्हणून ते त्यांच्यासोबत होते. पुढे राजकारणामध्ये बाळराजे पवारांचे बंधू लक्ष्मण पवार यांनी आपली राजकीय भूमिका बदलली आणि बदामरावांनी सोडलेल्या, अमरसिंहांनी सोडलेल्या भाजपत प्रवेश करून लक्ष्मण पवारांनी 2 वेळेला गेवराईची आमदारकी मिळवली. अमरसिंह पंडितांच्या सोबत वैर झालं म्हणून हे ऋषिकेश बेदरे सुद्धा त्यांचे विरोधक म्हणून यांच्यासोबत आले. ऋषिकेश बेदरे यांच्यावरती अनेक गुन्हे दाखल आहेत, ही माहिती खरी आहे. ते गुन्हे याच वादातून आहेत. म्हणजे
लक्ष्मण पवार यांच्या घरासमोर आंदोलन केलं गेलं होतं. कधी तर जेव्हा भारतीय जनता पक्षाचं देवेंद्र फडणवीसांचं सरकार होतं आणि परळीमध्ये आबासाहेब जाधव नावाचे एक मराठा कार्यकर्ते आंदोलनाला बसले होते, तिथे त्या आंदोलनाला समर्थन म्हणून गेवराईत देखील आंदोलन झालं, लक्ष्मण पवारांच्या घरासमोर आंदोलन झालं. त्याचा गुन्हा या बेदरेवरती दाखल झालेला आहे. पुढे त्यांच्यावरती एक ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल आहे, लुटमारीचा गुन्हा दाखल आहे. ते माने नावाचे एक जिल्हा परिषद सदस्य होते, त्यांनी त्यांच्या हॉटेलवरती केलेल्या हल्ल्यामुळे हे गुन्हे दाखल केलेले आहेत. आता या बेदरेंचा पवारांच्या विरोधातल्या प्रत्येक राजकारण्याशी संबंध आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला जो व्हायरल झालेला फोटो आहे तो मी दाखवतोय. त्या व्हायरल झालेल्या फोटोमध्ये दगडफेकीच्या 2 दिवसानंतर हाच ऋषिकेश बेदरे शरद पवारांच्या सोबत टोपेंच्या सोबत तुम्हाला दिसतोय. म्हणजे शरद पवारांच्या सोबत सुद्धा 2च दिवसामध्ये या दगडफेकीच्या लाठीचार्जच्या घटनेनंतर तुम्हाला लगेच दिसेल. म्हणजे हे सगळं राजकारण तुमच्या लक्षात येत असेल. अर्थात या ऋषिकेश बेदरेच्या सोबत पिस्तूल होतं, जिवंत काडतुसं होती, हत्यारं होती. ही घटना तितकीच अगदी सहजपणे लक्षात घ्यावी अशी आहे. म्हणजे गुन्हे दाखल आहेत, ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल आहेत, मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत, आंदोलनाचे गुन्हे दाखल आहेत. याच आंदोलनाच्या किंवा पवारांच्या विरोधातल्या कृत्यांमुळे स्वतःजवळ पिस्तूल ठेवलं होतं. अर्थात हे पिस्तूल लायसन्सचं नव्हतं, ते बगर परवाना पिस्तूल होतं, गावठी पिस्तूल होतं, हे देखील लक्षात ठेवलं पाहिजे. जिवंत काडतुसं होती, हे देखील लक्षात ठेवलं पाहिजे. याच ऋषिकेश बेदरेला 3 महिन्याची जेल झालेली होती पुण्यामध्ये भांडारकर प्राच्यविद्या फोडल्यामुळं. पण पुढे खटल्यांमध्ये निर्दोष सुटले होते, हे देखील महत्त्वपूर्ण आहे. म्हणजे वेगवेगळ्या गुन्ह्यात सापडणारा ऋषिकेश बेदरे तिथे दगडफेकीच्या गुन्ह्यामध्ये गोंदी पोलीस पकडतात. मला तर गोंदी पोलिसांचं आश्चर्य याचं आहे, आयडेंटिफाय झाला होता. या घटनेला घडून सुद्धा अनेक महिने लोटलेली आहेत. त्यानंतर परत तो जरांगेंच्या सोबत सातत्यानं दिसलाय, त्या आंदोलनामध्ये पूर्ण वेळ काम करताना दिसताय. गोंदी पोलिसांना आयडेंटिफाय करून अटक करायला एवढा वेळ लागला कसा काय, हा माझ्यासमोरचा मोठा प्रश्न आहे. त्यामुळं बेदरेची अटक आणि त्याचे राष्ट्रवादी काँग्रेससोबतचे संबंध, शिवसेनेसोबतचे संबंध हे खूप महत्त्वाचे आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यासोबतच वडिलांच्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये अटक असलेल्या पवारांच्या परिवाराच्या विरोधातला रोष, भारतीय जनता पक्षाच्या आमदाराच्या विरोधातला रोष देखील लक्षात घेतला पाहिजे. आता व्यक्ती क्रमांक 2, पप्पू शिंदे. बीड जिल्ह्यातला वडवणी तालुका आणि या वडवणी तालुक्यातला केसापुरी परभणी हे गाव. या केसापुरी परभणीचा हा पप्पू शिंदे. आता मला तुम्हाला याची नाते आणि संबंध देखील सांगायची आहे, जे खूप धक्कादायक आहे. शिवसेना म्हणजे जो आता शिवसेना हा पक्ष आहे, ज्याचे शिंदे मुख्यमंत्री आहेत, त्या शिवसेना या पक्षाचे जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांच्या आत्याचा मुलगा. आता इथे जरा संबंध आयडेंटिफाय करून घेणं आवश्यक आहे. यांच्या आत्याचा मुलगा हा पप्पू शिंदे, ज्याला वेगवेगळ्या घराच्या मध्ये आग लावणे, घर फोडणे, गाड्या फोडणे, दगडफेक करणे याचा मास्टर माइंड असल्याच्या गुन्ह्यातून अटक करण्यात आली आहे. म्हणजे हा तर उघडपणे सुभाष रोडवर लोळगे यांच्या दुकानासमोर, बीडच्या सुभाष रोडवर लोळगे यांच्या दुकानासमोर जाळपोळ करण्याची भाषा करताना अनेकांनी बघितलंय आणि वेगवेगळ्या CCTVमध्ये हा आयडेंटिफाय झालेला आहे. तरुणांचं टोळकं गोळा करून यांनी ज्या ज्या गोष्टी घडवल्या त्या गोष्टी समोर आल्यानं पोलिसांना हा हवा होता, अनेक दिवसापासून गायब होता, जामीन मिळतच नाही हे लक्षात आल्यावरती शेवटी हा पोलिसांच्या स्वाधीन झालेला आहे. याच्या ज्या स्कॉर्पिओ गाड्या आहेत ना, त्या माळजवळा या गावाकडून येताना, आता माळजवळा हे गाव अजून कोणाचं, तर पुन्हा या कुंडलिक खांडे यांचं गाव, तिकडून येताना खंडेश्वरी नावाचं एक मंदिर आहे जे टेकडीवरती आहे बीडच्या, त्या परिसरातल्या सगळ्या CCTV फुटेजमध्ये या स्कॉर्पिओ आयडेंटिफाय झालेल्या आहेत, ज्यातून या सगळ्या गोष्टी घडवलेल्या होत्या. ज्या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात येतील. बरं, शेवटच्या टप्प्यामध्ये जेव्हा सुभाष राऊतांचं हॉटेल जाळण्यात आलं,
शिवसेनेचे जिल्हा प्रमुख असलेले दुसरे अजून एक जिल्हा प्रमुख आहेत, 2-2 असतात, सचिन मुळूक नावाचे, त्यांचं हॉटेल आणि कार्यालय जाळण्यात आलं. जयदत्त क्षीरसागरांचं घर जाळण्यात आलं. पुन्हा तसाच हल्ला करण्याचा प्रयत्न अमरसिंह पंडितांच्या घरावर करण्यात आला. यानंतर सगळ्यात शेवटी या जाळपोळीच्या सगळ्या घटनांच्या शेवटी कुंडलिक खांडेंचं देखील कार्यालय जाळण्यात आलं. यात सगळी कागदपत्र, महत्त्वाच्या गोष्टी जळाल्या का त्या बाहेर काढून जाळण्यात आल्या, हे देखील तपासण्याचं काम आता पोलीस करतायत. म्हणजे एकूण काय, मी या दोन्ही व्यक्तींचं चित्र आणि चरित्र आपल्यासमोर यासाठी ठेवण्याचा प्रयत्न केला आहे की यात नेमकं सहभागी कोण आहे, यात घटनाचक्र कसा घडतो आहे आणि कोणाकोणाचा हात आहे हे आपल्या लक्षात यावं, यासाठीच या 2 प्रमुख व्यक्तींची खरी ओळख आपल्यासमोर ठेवलेली आहे. अर्थात अंदाज आपण लावायचा आहे नेमकं काय आहे याचा. मी याबाबत आधीही अनेक विधानं केलेली होती. तिथे झालेली एकूणच दगडफेक कशी झाली, दगडफेकीच्या आधी कोणत्या पोलीस अधिकाऱ्यांवर कोण हात उचलला होता हे देखील बघणं आवश्यक आहे. त्यांच्या जाती तपासणं आवश्यक आहे. बघूया त्यावर सविस्तरपणे पुराव्यासहित मी तुमच्यासमोर येणारच आहे. पण यातून अनेक षडयंत्र आता उघड होत जातील एवढं मात्र नक्की आहे. तोपर्यंत तरी वाट बघणे आणि पुन्हा काही अकरीत न घडो अशी प्रार्थना करणे एवढंच आपल्या हाती आहे. नमस्कार.